नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, एका पत्नी पीडितेचा फोन आलेला. झालं असं की त्याच्या बायकोने शाळा केली. शाळा कशी केली ते तुम्हाला सांगतो. तर त्याचा डाऊट होता की बाबा ही कोणाशी तरी बोलते. तिच्याकडे फोन नव्हता, पण तरी पण त्याला डाऊट आला की हिच्याकडे फोन आहे आणि कोणाशी तरी बोलते. तर बाळाच्या अंथरुणामध्ये तिने फोन लपवलेला. बाळाला उचलताना फोन पडला. त्याला पटकन उचलला फोन. त्याने बघितलं, मेसेजेस बघितले, पटापट फोटो काढले मोबाईलवरनं. थोडं भांडण वगैरे झालं. त्याच्यानंतर त्याने तो जो फोन नंबर आहे कोणाचा आहे हे चौकशीसाठी तो गेला तिच्या सिम कार्डवाल्याकडे, जिओच्या जे काही कंपनी असतील त्यांच्याकडे गेला आणि विचारायला लागला कोणाच्या नावावर रजिस्टर आहे. त्याला काय सापडलं असेल, त्याच्याच नावाचं सिम बायकोने करून दिलेलं तिच्या प्रियकराला. म्हणजे त्याचंच आय कार्ड, आधार कार्ड वगैरे सगळं वापरून दुसरं नवीन सिम कार्ड घेऊन आपल्या प्रियकराला दिलं. म्हणजे किती हुशार आहे बघा. म्हणजे बस शोधत कोण आहे प्रियकर. तर अशा पद्धतीने त्याचं काय काय झालेलं. तर त्याला मी सांगितलं बरंच काय काय, खाच खळगे वगैरे. तर असं काहीतरी होत असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या नावावरती किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ते पहिले चेक करा. आणि जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.